लगेच जास्त टाइम खराब न करता लिव्हिंग रूम मध्ये एंट्री करूयात. 6 फुटाची बाल्कनी म्हणू शकता किंवा टॅरेस तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय, त्यामुळे पाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई येणार नाही. हे आपलं किचन मित्रांनो फिनिशिंगचं काम अजून चालू आहे इकडे, तर थोडं ते इग्नोर करा. हा बेडरूमची साईज तुम्ही चेकआउट करणार. मास्टर बेडरूमची साईज पण बघा मित्रांनो बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये मोठ्या कार्पेटवाला जर 2 BHK फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्टमधील सर्वात मोठा कॉम्प्लेक्स अर्थात मोहन तुलसीविहार या कॉम्प्लेक्समध्ये 2 BHK फ्लॅट खरेदी करण्याची संधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी मित्रांनो ड्रोन शॉटमध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर सगळे जे टॉवर आहेत ते 7 माळ्याचे आहेत. हा रिसेल कॅटेगरीचा फ्लॅट असणार आहे. या कॉम्प्लेक्सला टोटल 10 ते 11 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. बिल्डिंगला OC, CC त्याचबरोबर सोसायटी रजिस्टर सुद्धा झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो सुरुवातीला आता ड्रोन शॉट पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजही आपण आलेलो आहोत एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये. एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि या फ्लॅट बद्दल ओव्हरऑल तुम्हाला माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याआधी मित्रांनो एकच रिक्वेस्ट करेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं लाल बटन जे येत आहे त्याला क्लिक करा. त्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. फ्लॅटकडे येऊयात मित्रांनो. हा जो फ्लॅट असणार आहे मोहन तुलसीविहार या कॉम्प्लेक्समध्ये आहे. बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसरामधील हा सगळ्यात मोठा कॉम्प्लेक्स आहे, जिकडे तुम्हाला लगभग 2000 फ्लॅट्स पाहायला मिळतात. इकडे मित्रांनो सगळ्यात मॉडर्न अम्युनिटी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि काही बंगलो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. टोटल 4 फेज मध्ये विभागलेला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये तुमच्यासाठी 2 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे, जो 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावरती असणार आहे. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया तब्बल मित्रांनो 1000 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया तब्बल मित्रांनो 800 स्क्वेअर फूट आहे. खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो. या प्राइस मध्ये तरी नक्कीच तुम्हाला एवढा मोठा फ्लॅट बदलापूरमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. या फ्लॅटला मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस 42 लाख रुपीज असणार आहे. सेमी फर्निश 2 BHK फ्लॅट असणार आहे. सुरुवातीला एक 20-30 सेकंदामध्ये फ्लॅट कसा आहे हे थोडं दाखवलं होतं, आता पुढे जाऊन तुम्हाला फ्लॅट दाखवतच आहे. मित्रांनो नक्कीच एवढ्या मोठ्या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता. स्क्रीनच्या राईट कॉर्नरवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट किती करावं लागेल, तुम्हाला सॅलरी किती असायला पाहिजे, जॉब असेल किंवा नसेल, ITR असेल तुमच्याकडे तर किती वर्षाचे ITR, याच्याबद्दल सर्व डिस्कशन आपण व्हिडिओच्या एंडिंगला करूयात. या मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे लगेच बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता 3ऱ्या माळ्यावरती आलेलो. सगळ्यात आधी तुम्ही जरा कॉरिडॉरचा जो परिसर तुम्ही पाहायला गेलात ना, मोठा एरिया तुम्हाला पॅसेजमध्ये पाहायला मिळतोय. इथेच बाजूला लिफ्ट आहे, समोर 2-3 रूम पाहायला मिळतील आणि इकडे सुद्धा 3 रूम पाहायला मिळतील. हा आपला 2 BHK फ्लॅट असणार आहे. इकडे तुम्हाला सेफ्टी डोअर वगैरे पाहू शकता बनवून दिलेलं आहे. लगेच जास्त टाइम खराब न करता लिव्हिंग रूम मध्ये एंट्री करूयात. लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर एक मोठा साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. इकडे स्पेशली तुम्हाला डायनिंग एरिया सुद्धा पाहायला मिळतोय. मित्रांनो फ्लॅटमध्ये बरंचसं काम केलेलं आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात. त्याआधी विशेष म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला लगभग 6 फुटाची बाल्कनी म्हणू शकता किंवा टॅरेस तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. हे बघा, हा रिसेल फ्लॅट असणार आहे मित्रांनो. या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी बरंचसं इथे काम पण केलेलं आहे. हे बघा, इथे आपण तुम्हाला बॉक्स टाईप सेफ्टी ग्रिल्स वगैरे लावलेले आहेत. ग्रीनरी वगैरे भरपूर आहे इकडे तुम्ही पाहू शकता. खाली पार्किंगची जागा आहे तिकडे, जी सुरुवातीला मी तुम्हाला तो एरिया दाखवलाच होता. आता इथे हा डायनिंग ठेवलेला आहे आणि हा एरिया जर व्यवस्थित तुम्ही पाहायला गेलात तर मोठा एरिया तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही जर घरून काम करता, तुमचं ऑफिसचं काम घरून आहे, तर इथे एक वेगळा तुम्ही कॅबिन बनवू शकता. इथून जर पाहायला गेलात तर लिव्हिंग रूमची साईज चेकआउट करा मित्रांनो. खूप मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमीप्रमाणे या बाजूला आपण एक सुंदर असा वॉलपेपर लावलेला आहे. वरच्या बाजूला इकडे आपण फॉल सिलिंग केलेले, लाईट्स लावलेले आहेत, पाहू शकता. 2 पंखे लावलेत, 2 झुमर सुद्धा या ठिकाणी आपण तुमच्यासाठी लावून दिलेले आहेत. या फ्लॅटचा कार्पेट एरिया लगभग मित्रांनो तुम्हाला 800 स्क्वेअर फूटचा इथे पाहायला मिळतोय. एवढा मोठा कार्पेट फक्त मोहन तुलसीविहार याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ते पण या प्राइस पॉईंटला. सगळ्यात आधी पुढे आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतोय. या बिल्डिंगमध्ये मित्रांनो पाण्याची व्यवस्था सुद्धा 24 तास आहे, त्यामुळे पाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई येणार नाही. हे आपलं किचनची साईज चेकआउट करा मित्रांनो. किती लांब आणि मोठा असा किचन आहे तुम्हाला इकडे पाहायला मिळतो. पाहून घेऊयात. हे बघा, इथे 3 फुटाची तुम्हाला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इथे पण आपण बॉक्स ग्रिल लावलेले आहेत, जेणेकरून तुम्ही काही इथे युटिलाइज करू शकता. इथे काय वस्तू वगैरे ठेवण्यासाठी एक कशी कॅबिनेट्स बनवून दिलेलं आहे. वरच्या बाजूला पाणी स्टोरेज करण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा चांगल्या सेटअपमध्ये लावलेली आहे.
किचन चेकआउट करा मित्रांनो, किती मोठा किचन तुम्हाला पाहायला मिळते. किचन मध्ये नवीन नवीन किचन ट्रॉली सुद्धा लावलेल्या आहेत. इथे पाण्याची व्यवस्था, बेसिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. पाण्याचं कनेक्शन इथे घेतलेलं आहे. हे बघा, नवीन किचन ट्रॉलीज लावलेले आहेत आपण इकडे. सो आता किचन पाहून झालं तर पुढे जाऊयात. आता आपण बेडरूम कडे जातोय. बेडरूम मध्ये आल्यानंतर थोडं मित्रांनो फिनिशिंगचं काम अजून चालू आहे इकडे, तर थोडं ते इग्नोर करा. हा बेडरूमची साईज तुम्ही चेकआउट करणार तर खूप मोठा बेडरूम तुम्हाला इकडे पाहायला मिळते. इथे एक बाल्कनी होती, ती आपण तोडलेली आहे कारण पोसे वगैरे आलेले, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, जेणेकरून तुमचा बेडरूम अजून थोडा मोठा होईल. इथे सुद्धा पाहणार तर तुम्हाला ग्रिल आपण बॉक्समध्ये लावून दिलेले आहेत. साईज चेकआउट करा मित्रांनो, खूप मोठा तुम्हाला इकडे बेडरूम पाहायला मिळतोय. याची साईज जर तुम्ही विदाऊट बाल्कनी जी तोडलेली ती जर तुम्ही इग्नोर केली तर साधारण हा जो बेडरूम आहे याची साईज 10x11 अशी आहे. आरामात मित्रांनो बेड आणि तुमचा वॉर्डरोब या बेडरूम मध्ये बसतो. पुढे जाऊया. आता मित्रांनो मास्टर बेडरूम कडे जातोय आपण. मास्टर बेडरूमची साईज पण बघा मित्रांनो, मोठी साईज तुम्हाला पाहायला मिळते. इकडे सुद्धा एक बाल्कनी पाहायला मिळणार आहे. आता आपण तिकडून आलो होतो, किती लांब मित्रांनो आपला लिव्हिंग रूम आहे, तिकडे तुम्ही पाहू शकता. सगळ्यात आधी मास्टर बेडरूम मध्ये असणारा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहून घ्या. हा आपला मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. हे बघा, आणि इथून सुद्धा बाहेरचा परिसर पाहू शकता. तर इथून आपण मास्टर बेडरूमचा बेडरूम पाहून घेऊयात. हे बघा, मोठ्या साईजचा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो. मित्रांनो, या जर 2 BHK फ्लॅटला खरेदी करायचा असेल तर याची प्राइस वगैरे मी पुढे सांगतो तुम्हाला. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पण विशेष म्हणजे आजचा फ्लॅट तुम्हाला जास्त आवडला असेल, कारण 42 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये नक्कीच मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी घेऊन आलेली आहे. जिकडे पाण्याची व्यवस्था सुद्धा 24 तास आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, या 800 स्क्वेअर फूट कार्पेट एरियाच्या फ्लॅटला तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर 42 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी येऊ शकता. लोकेशन त्याचबरोबर या फ्लॅटची जी डिटेल्स आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. मित्रांनो, या 42 लाखाच्या फ्लॅटला जर खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 15% तरी डाऊन पेमेंट असायला पाहिजे. जर तुम्हाला सॅलरी 60,000 असेल तर 50,000 रुपये जरी सॅलरी असेल आणि तुमच्याकडे 10 लाख रुपये डाऊन पेमेंट असेल तरी सुद्धा या 2 BHK फ्लॅटला तुम्ही आरामात खरेदी करू शकता. या फ्लॅटला खरेदी केल्यानंतर मित्रांनो रेंटलला वगैरे जरी द्यायचं असेल तर मित्रांनो साधारण 10 ते 11,000 रुपये 2 BHK फ्लॅटला या कॉम्प्लेक्समध्ये आरामात तुम्हाला रेंट पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो, राहायला जरी यायचं असेल तर स्टेशन 10 मिनिटाच्या चालत अंतरावरती आहे आणि रेंटलला द्यायचं असेल तरी सुद्धा मित्रांनो चांगलं ऑप्शन तुमच्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे. 42 लाख ऑल इन्क्लुडिंग. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर पुढे पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बाकी विसरू नका. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपतो. आता व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.